गणगणगणात बोते गणगणगणात बोते गणगणगणात बोते गणगणगणात बोते गणगणगणात बोते गणगणगणात बोते। शेगाव स्वामी श्री गजानन महाराज भक्ती विजय ग्रंथ पोथी वाचन। आज माझा 7वा दिवस आहे। अध्याय समाप्ती होणार आहे आज, आणि आज पुस्तक वाचन पूर्तता होणार आहे। त्यात आज शिवजयंती आहे आणि त्या निमित्त मी हे वेश धारण केलेलं आहे। थोड्या वेळाने शिवपूजन पण करणार आहोत आम्ही घरी। आणि चला आता आपण अध्याय वाचूया। आजचा अध्याय 19, 20 आणि 21। गजानन महाराज की जय। राजाधिराज योगीराज गजानन महाराज की जय। श्री 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 गजानन महाराज की जय। गणगणगणात बोते 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 गणगणगणात बोते। उद्या मस्त प्रगट दिनाचा सोहळा खूपच सुंदर असणार आहे। उद्याचा व्हिडिओ देखील पाहायला विसरू नका तुम्ही। गणगणगणात बोते। अध्याय 19। मुलगा रतन साचा होता 1 वर्षाचा। झाला रोग सोबतीचा झपटला कोणी वदती। बालक कुनिया गेला रक्त नसे अंगाला। वैद्य बडे बडे त्याला उपयोग ना मिळे वाट। मूल सारखे रडे ज्वर ना मुळी सोडे। दूध अन्नाचे वावडे जा त्यासे झाले कैसे। शक्य ते घडून येई पूल सागरी वर ना होई। आता औषध ना देई नवस करी समर्थाते। क्लेश यातना प्रपंचासी तेने तोष विलयासी। समरण करिता देवासी फुले भक्तीचा मळा। क्लेश यातना परपंचासी तेने संतोष विलयासी। स्मरण करिता देवासी फुले भक्तीचा मळा। मळ्या माझी गोड फळे संतोष मनासी जडे। तयाचे रूप आगळे मना लाभे समाधान। कोप क्लेश जाई विलया ऐसी भक्तीची लिलया। माया जोडी परपंचा जीव लागे परपंचासी। ऐसा लळा प्रीतीचा परपंचा ते नूर त्याचा। गोडवा दिदते भक्तीचा परपंचा माझी रत जो। परपंचासी भक्ती जया जडे केसी। कार्य जाई लयासी आळसाची सवय जडे। सर्वाची या होई नाश जोडी परपंच पाश। काय वदावे तयास प्रपंचच्या रिपू असे। ऐसे आळस कारण विलया जातसे धन। संचिताचे द्विधा मन क्लेश लावे जीवनाते। कोण काय करी वाचा कार्या माझी नसे त्याच्या। षष्ट रिपू शरीर त्याच्या जीवाची या अंतरे। तोडी मोह माया ऐसी भक्तीची किमया। वैराग्याची लिलया तसे भक्ती माझी। घडवी तोष मनासी लाभ तसे सौख्ये साची। तया काय वदावेसी अनैसा नूर भक्तीचा। भक्तीची शक्ती मोठी प्रीती जडावी जग जेठी। जग भक्तीची शक्तीच होई चमत्कार। भक्तीचा साध मिळे कृप म्हणून समारावे भक्तीसे। आपुली या परपंचासी पूजा अर्चा संध्या कर्तव्यासी। सौख्य लाभे जीवनाते रौजनामा भक्तीचा। परपंचासी योग तिचा तया नूर शक्तीचा। जीवन फुलवी मनाचा भास्करी जाई अस्सासी। अंतकाळ दिनकरासी नेत्र तेज मंद होसी। गार होईती हात पाय। पुत्र घेऊन्या करी ठेवी समर्थाच्या द्वारी। पत्र आलिया वरी शेरणी वाटीने तुम्हासी। मूल माझे तुझ्या दारी युगाते जरी बारी। अवघ्या वराडावरी दूषण होई तुम्हाचे। पुत्र न माझा उठल्यासी फोडून डोकेत पायासी। ऐसिया निश्चयासी त्यासी बरे करावे। अमृतापरी तुझी दृष्टी त्याची करावी आज कृपाउष्टी। करू नकोसी मज कष्टी श्री समर्थ गजानना। काही समय झाली यावरी मूल त्याचीच वदृद न करी। ऐसा हो कृपेवरी हो तसे चमत्कार। भक्ती तेथे उक्ती खरी ठरतसे उक्ती। म्हणून या करावी ती मन अवघे लावून कन्या रामचंद्र पाटलाची। माहेरी येई साची प्रसूतीची वेळ तिची। ठरलेसी उदर प्रसूती झाल्यावरती। ज्वर अमल करीती जाईलीसे कष्टी ती। नाव त्याचे नव जवर करी औषध उपचार। थकून जाई डॉक्टर परिणा येई गुण फार। वरचे वर आजारी गजानन आले शरण। तार वा मा देई मरण अंगारा लाव प्रतिदिन। तीर्थ द्यावे प्याव्याची पित्याची भक्ती पारी। शेगावची करी वारी काय वर्णावी थोडी। गुण येतसे कन्येते उठवत नव्हते शयसे। तिचा आली दर्शनाची पायी चालत मठासी। ऐसी गुणी हो अंगारा जया मनी असे भाव। तया पाव तसे देव भक्ती हीच मोठी ठेव। सो केला बी जीवनाते पत्नी रामचंद्राची। सुलक्षणी साची दैवयोग्य भोगल्या वाचुनी। त्यातून सुटका नसे वाताची या विकाराते। उदर पुन्हा दुखते ते औषधा घेता आरामाते। पुन्हा होई पूर्ववत
वात मस्तकावरती गेला, मेंदूमध्ये बिघाड झाला, स्मरण गेले पश्चिमेला, वागतसे वेड्या परी, बोले ती विसंगती, कधी उपाशी निजत, कधी भोजनाची करीत, वदती तिला भूत लागले, कोणी म्हणे कसे करणी, वासाद व्याधी, कोणी भिन्न नावे ठेवी किती, व्याधी न बरी होई, वाकडे होई श्रीमंतीशी, चारे जाई जीवनाशी, दुबळे तयाची भरणी, करी जोर दावणीया, पाटलाचे विभुवारी, ए सर्वांच्या डोळ्यावरी, उत ये तसे तयापरी, अरिष्ट कौपे तयावरी, अंग्यान तसे कोणी, वेड लागले वदे कोणी, काहीतरी बरळवणी, धनासाठी पाटलाचे, पाटील के एके सगलांचे, विध उपाय के करिसाचे, बरे न होई पत्नीचे, अंती येई विचार, वैद्यची हो गजानन, देवर्षी ये गजानन, जनती सकल जान, त्यांचे वरी भरवंसा असे, प्रभाती उद्यापासून ऐसा भावा करी म्हणी, समाधीते प्रतीक्षा घालून, जाऊन या मटा माझी जाया ती ऐके वचना, प्रतिदिनी घाली प्रदक्षिणा, वायान जाई संतोष वचना, भक्ती माझी ऐसे बाळा गादीवरी, समर्थाच्या नंतरी, शेषाची या चमत्कारी, असे थोडाची, वैशा कवच वाद्य षष्टीसी, समर्थ हो वैकुंठासी, मागुनी त्यांच्या गादीसी, बैसले नारायण, स्वप्न पडले नारायण, जाई ती शेगावाते, रक्षिण्या भाविंकाते, भक्ती माझी ऐसे वदुनी स्वप्नाते, निगुनिया न शेगावाते, करी गमनाते, श्री समर्थ गादी माझे अधिकार, चालविते साचार, उपेक्षा न आधार, तया माझी ऐसी गजानन लीला, चांदणे उभे न भाला, हिशेब ना त्याचा कोणी न केला, अगणित संख्या जाणून लिहिते स्वामी, गजानन होत्री धामी, कृपा आहे तसे कामी, करावया लेखन. अध्याय 19 संपन्न. गणगणगणात बोलते, गणगणगणात बोलते, गणगणगणात. अध्याय 20. पतिता वारी नसे आळा, फळी तैसे कपाळा, रीत तैसी पाळा, तुम्हाला गी दूषण करीतो पापराशी, उपमा द्याते द्यावी कैसी, दैसी या व्यक्तीसी संबोधी पतित, दोषांची या एतसे आळ, परितयांची प्रतिपाळ, संचितो दोषमळ, ऐसा तो पतित, पापांचे हे दूषण, परितयाचे भूषण, करीतैसे रात्रंदिन, पाप अधिक कौचित, पुण्य नवलाई पापाची, प्रतिदिनी घडे साची, परी त्याची नसे काही, गणना हो पुण्याते, पापा माझे असे दोष, नूर त्याते देईल ओष, परी त्या व्यक्तीशी संतोष, होई कैसा न कळे हेची बरे, कोणी त्याते अनुसरे, कार्या ते विस्मरे, वैसी व्यक्ती हो पतित, हे वैपुण्य हो जयासी, पावन जीवन कैसे त्यासी, प्रीत तयाची वेगळीसी, तया न वाटे काही त्याचे, चौर्म कर्म तसे त्याचे, रात्रंदिनी कार्य साचे, कर्म हेची मर्म ज्याचे, लाभे कैसे पाप त्याचे, स्वरूप असता वेगळे, असताचे भाग्य न कळे, जागाई त्याते येई कळे, सुधार तयाचा करायासी, पाप ऐसा पापा, प्रांत ऐसा पापांचा, इतर कैसा भोग त्याचा, पतित रात्रंदिन वाचा, तयाची जणू लाभत असे, मग बळे तो किरिये पती, ऐसा पापाची महती, संबोधावे पती ते, त्यासी कार्यावरून रूप कळे, स्वरूप ठरवी प्रांताचा, रोजनामा असे ज्याचा, दोष त्या हा नसे त्याचा, नामाचे हे रूप त्याचे, निंदा होई समाजाते, विलग होई ना कोणाचे न पटे त्याचे, समाज सेवा दूर असे, कार्याची हा स्वरूप वेगळे से रूप प्ररूप, जाणताचे रूप, चूक घडे अल्पशी, तो का पतित होई, हीच असे नवलाई, मुळाहुनी वेगळे काय, प्रिय ठरचे जगाते, म्हणून या पाप्या देव तोशी प्रेम करी, तयाचे जल जरी, भासतसे गढूळ, सूर्य त्यास तमासी न्यासतो, म्हणून तो का कष्टी होतो, स्वकरायासी जपतो, कार्य तयाचे अविरत, जयावरी निष्ठा जयाची, प्रीती चरणाई चाची, जळे होळी अरिष्टाची, कृपा का तयाची होऊन या, जयपुरी एक बाई, तीस भूतबाधा होई, घडे तो नवलाई, त्यांचे जावे शेगावाचे, घेऊन या 2 मुलांचे, ती शेगावाची, रामनवमीच्या उत्सवाची, गर्दी जमलीसी फार, बांधकाम सभा मंडपाचे, दगडाची या खांबाचे, सुरू तेथे साचे, उत्सव हो जवळी, रजपूत बाई खांबाची, चुकवाया गर्दीशी, तिष्ठी होती खाशी, जयपुराते खांब खाली कोसळला, शरीरावरी पडला, भास होई जनतेला, बाई मुकली प्राणाची, खांबाखाली मुले 2, आणखी बाई कोण, खांब काढी सत्वर, अंगावरून मुखीचा घालती पाणी, लगेच झाला उपचार, बाईस न लाभे मार, जनतेसी विस्मय थोर, सुरक्षित राही हो कैसी, खांब पडणे अंगावरी, भूतासी मुक्ती खरी, बसलेसे ते शरीरी, देही तोची गजानन, पुत्र कृष्णाची पाटलाचा, भक्ती ते गजाननांच्या, एकनिष्ठ साचा, भक्ती तयाची थोर, गजान एके दिनी, येई पाटला ते सदनी,
अन्न देता म्हणून वदे दुपारचे वेळी पाटील मुळी दयामान गोसाव्या ते बोली जाणं पाट पाणी देऊन करेतीचे पूजा चीज पूजेनंतरी भोजन सुग्रासीची लाभे अन्न आणि त्यात पक्वान केले होते हो भारी करुणी सुग्रास भोजन त्यासी पांघरून गोसावी संतुष्ट होऊन बोलला गळ्यासी त्याच्या ताई ते बांधून तो वदत त्यासी न बाधीभूत खेत कदापिही पत्नी तुझी आजारी नित्यचे असे खरोखरी होईल ती पूर्ण बरी दक्षिणा देऊन या कर्जाची नको चिंता त्यातून या होशी मुक्त सेवेची हो निष्ठा एक न सोडी तत्वता याचक हो येती दारी तया अन्न दिल्यावरी रूप त्याचे ऐश्वरी बाबा असे पुण्याची पाटील की असे वतन असे तव पांघरून उपयोग तयाच जपून करी ह्या संसारी कुणाचा न कराते होई तयाच उन्मेष यश येईद गधीश करी न चिंता तयाची कोणी साधू कोणी संत आणि कसे महंत शोध करी त्यांचा वंत बोलणे सत्याची असे साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा करी तयाची सत्कारा न पाठवी परत त्याची करुणी निंद नये निंदा करी सत्कारा आनंदा पळता ती स्व आपदा प्रेम ठेवी अंतरी बांधोनिया गडी ताईत म्हणी होई अद्भुत तया काय तयाची कित घडेची संत सेवा पाटील करतेसे विचार म्हणून या वरचेवर दृष्टांत देई क्षण विशंभर गजानन दया व्याधी दूर झाली चिंता तयाची निमाली ईश्वरासी तया आली ऐकलीसी त्यातून अध्याय 20 संपन्न गणगणगणात पोते गणगणगणात पोते गणगणगणात पोते गणगणगणात पोते अध्याय 21 निष्ठा जयेच्या ठाई दुःख देना पळून जाई ऐसे भक्तीची नवलाई भक्तगणा असे ठाव नित्य जपे कार्यासी पापाचे फळ न त्यासी तोष लाभतेचे त्यासी निष्ठेचे भाव ऐसा निष्ठा जयाची ठाई सौख्य लाभे तया पायी रिक्त ऐसा समयासी न लाभे कदापि भक्ती माझे असे लीन जप तिप रात्री दिन ऐसिया नारा घडे पुन्हा लाभतसे खचितची परपंच माझी नूरतयाचा आगळा विस्मरणाची वेळा लाभतसे कधी कधी विस्मरणाची घडे चूक करिता ती अनेक सौख्याची पडे भूक यतना कैलेश जीवनात न येवो ऐसी वेळ क्लेशाचा ठरे काळ सांख्याची सकाळ भक्ती माझे नित्य धडे निष्ठा नसता घडे पाप क्लेश विराजा माप नच घडो ऐसे पाप कदापिही जीवनाते निष्ठा पूजन परपंचाते भक्ती माझी जागती ते ऐसे पुण्य वद कोणते घडे आपल्या परपंचाची ईश स्मरण जप तप रात्र ध्यान मनन परपंचाते नित्य जाना घडे वर्षा सौख्याची त्या नसे उणे काही क्लेश सारे विलया जाई ऐसी घडे नवलाई आपुलिया प्रपंच निष्ठे माझी हो रोज नामा कार्यात ते त्याचा महिमा परपंचात येई कामा पूर्वी मनोरथ भक्तांची भक्ती ऐसी प्रपंचाची घडावे कास निष्ठेची दुजी उपमा ती येसी द्यावया काही नसे निष्ठे माझी घडे पुण्य पळून जाई वैगुण्य सौख्याचा मार्गान परपंच माझी असे मागवद्य सप्तमीशी अवतारी शेगावती नमन माझी कथाया ते श्री संत गजानन पंकटलाल दामोदर होते चतुर दोनो नर ती परीक्षा अखेर केली गजाननांची भजन कीर्तन ईश स्मरण दिद तसे तेची गजानन तयाची आठवण जपावी जीवनात गोविंदाची कीर्तनी महाराज येई जणी कोणाची या म्हणी तुके नाही कसे गीता पितांबर शिष्याते दायवीला चमत्कार गजानन संत थोर दाई पंकटाचे निवासी नवस गोसाव्याचा फळ आली याचा पान पुरविल्या इच्छेचा प्रता पडेली गांजाची जणू देशमुखाचा तळे गडांतरजाचे तीर्थ देऊन या प्यायचे स्वामीची या प्रकार मृत्यूचे कथेले पातक शिक्षेचे विठोबासी नातीची लिमिशी विसवनादी किडे चिंचवणीचे अन्न जाई वाया जोडीले हात विनंती करते चिंचवणी पूर्ववत जानकीराम भक्त झालासी कान्होले उतरंडीसे ठेवलेसे मागसी चंदू बुकाधमासी स्वय श्री समर्थ चिंचोलीतील माधवासी यम लोक दावेसी संत पूजेची करविता थाट शंकराज मंदिरासी वैसले ध्यानस्थी गुरखामुखी विजय पूजेसी येई देव गावकरी ते कळे मंकटासी जाई पिंपळ गावासी महाराजा अनायासी परतला शेगावते आनेले समर्थासी ते करी मुखामासी जाई पुन्हा अकोल्यासी भास्करासी उद्धाराया कोरड्या विरीसी फोडिले झऱ्यासी भास्कर बरांती उडविली कनिसे आनन्यासी कणिसे खाण्यासी नेले हो मळ्यासी भीत गांधील माशांची पळे जीव घेऊन या बांधा गांधील माशांचा न होई महाराजांचा परीक्षा शिष्यगणांची ए योगीराज स्वामी जाई अकोट्यासी नरसिंगा भेटायासी हित गुजर तयासी बंधू समजून या चंद्रभागे तीरी कृपा भुजना वज्रभूषणावरी शिवरग्रामा भीतरी जाऊन या मारुतीच्या मंदिरासी श्रवण उत्सवासी समर्थ निवासासी करी षष्टमूर्तता पाटीलादी मंडळी आडदांड सगळी तयाच्या बोलचाली चवे समर्थांची कुस्ती ते खेळली
प्रत्यंतर गाविले परिहार केले अभिमानाचे खंडू पाटलाचे देऊन या स्वतःच आम्रभोजनाचे व्रत कथिले समर्थांचे ठाई निष्ठा जोडून या देई तिची नवलाई कळे सकलाते कथा दुपळीचे असे तो दोषांची नवलाई तिची केली समर्थांनी वेदवदिला तेलंगी ब्राह्मणते कोणा आपणते कळविला समाचार कृष्णाजीच्या मळ्यात महाराज राई छपराते मंदिराच्या सानिध्याते शिवशंकराचे ब्रह्मगिरी गोसाव्याच्या गर्वरहित कैलासी नेन्य श्लोकासी मार्गे सांगून या पेटत्या पलंकावरी महाराज बेसे स्थिरी न जाळी वैष्णवारी खऱ्या संतांसी द्वाडची या अश्व झाला त्यात शांत केला खून नवस करण्याला दिदली गंजाची दासनवमीच्या उत्सवाते समर्थ बाळापुराते येऊन या स्वय शिष्याते बाळापुरीचे कृष्णाचे गृह आले अमरावती ग्रामासी येई उपरतीसी ऐसी तेता बाळाभाऊ साई भक्ती माझी गणेशप्पा चंद्राबाई अर्पिती संसार साई भक्तीबाई भावे लवलाही संत गजानाने गणेश दादा खापर्ड्याचे आशिष दिदलासी सत्रे सोडून या बाळासी घे तसे परीक्षात वाडगाय गरीब कैली साची दांभिक शक्ती धुड्याची केलेले से गणथन चावेश्वान भास्करासी जाऊन या त्र्यंबकेश्वरासी गोपाळदास भेटलासी दर्शापोटी श्यामसिंगांचे विनंतीचे दिगे मान अडगावासी तसे पुण्य राशी श्री समर्थ गजानन भास्कर जाई निज धामासी देह आमचा ठेवला संताबाईचे शेजेसी द्वारकेश्वर सानिध्य काका ते आज्ञा करेसी यावे ना त्वा चलासी गणू जवऱ्यासी तारीसी शृंग उडता विरिते इच्छा न करी कशाची मोह माया आवडीची मूर्ती निरीच्छपणाची प्रत्यक्षची गजानन पितांबर शिंपी कडोल्यासी स्वामीचे वस्त्रानेसी स्वेचेता झालासी परमभक्त पाया पायी कडोल ग्रामासी बाळरामाच्या क्षेत्रासी वठलेले आंब्यासी पुष्पे आणलेले पितांबर आहे कडोलीसी समाधिस्थ तेथे झालासी नूतन मठ स्थापिलासी शेगावी समर्थ इच्छे पायी विचार करी मानसी बसवण्या गाडीसी नूतन मठासी पातले जुन्या दोन्ही श्यामसिंग मुडगावाते केले गजाननते व्यत्यय पर्जन्याते कैलासी भंडाऱ्याचा श्यामसिंगे स्वयची मालमत्ता अर्पिसाची निमाली पुंडलिकाची गाठ श्री कृपा महाआरोग गौसाव्याची गंगावरती नावाचा हरण होई साचा कृपे गजाननांच्या भाग्य बंडू ताताचे गुप्तधन लाभेसाचे कर्जातने मुक्त केलेचे समर्थानी नर्मदेच्या स्थानी सोमवती अमावस्येची नौकाबडी छिद्रासी नर्मदा हात लावितेसी विडा माधवनाथा ते पाठविला शिष्या हस्ते अर्पण केला त्याते गुरुप्रसाद समजोनी अकोले ग्रामासी टिळक स्वयची एसी जागृत स्वातंत्र्यासी केली से भक्तिबाई भाकरी प्रसाद पाठविती ईसी मुंबईत लोकमान्यासी ग्रहण करायासी कोल्लोट कर हस्ते श्रीधर गोविंद भू काकासी उपदेशा करीसाची न जावे विलायतेसी येथीचे असे सार पुंडलिक गंजन गावासी निवारी त्यासी येऊन या स्वप्नाचे भक्तिपायी तयासी पादुका प्रसाद पाठवी श्यामसिंगास कवराच्या भाजी भाकरीस ग्रहण करी आनंदाते छरा सुकारामाचा कारणातून पडेसाचा प्रसादाचा समजून विष्णूची या घरासी मलकापुरी जायास गाडीमध्ये निघलासे स्वय श्री गजानन भिरताती नग्नस्थिती म्हणून प्रीत सत्पुरुषा त्रासाची खटलावरे पोलीस महत्वशा साहित पाठविसी पंजाबात हिंदू यवनात बोध करीतेसी बापूराव कांतेसी भानामती नसाची गंगा भागीरथीसी थेट अकोली विहिरीसी भायजा माळीन डॉक्टर कवर व्याधा दूर होत गजानन करूपे माझी घेऊन या पंढरीसी अवघ्या लोकांची करी हरी दर्शनाची बापुना काळ्या ती कवठ्याच्या वार करी मनीने होई आजारी घटके माझी तया तारी स्वये श्री समर्थ कर्मठ ब्राह्मणासी कर्माच्या अभिमानासी श्वान जिवंत केलासी श्रीकृपा लाभून या काशीनाथ पंथासी दर्शनात आशिष दिला नागपुरा नेली गोपाळ बुटीने स्वये श्री हरीने आणले शेगावासी साधू धार कल्याणाचे भेटले तयासी संशय मुळा बाळाभाऊचा स्वये निवटिला करोनिया रखळा रक्षण बाळापुरासी सेवेत पुत्र वाहिला विठ्ठला जाऊन या भेटला याचे श्री संत गजानन समाधीस्थ शेगावासी भक्तिभाव ठेवणे घेत संत दर्शन शेगावासी येऊन भाविक जन धर्मशाळांमध्ये बांधकाम करतात ही भक्तजन करून या दान भक्ती माझी चंद्र आकाशाची तेजाळून साची तैशीची भक्ती माझी भाविक जन ऐसाची प्रकार भक्तीचा भूमीवरी घडेसाचा प्रत्यय हो भक्तांचा जगा माझी अध्याय 21 संपन्न आरती आधी श्री गणेशाची
सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठे झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पुरती जय देव रत्न फरा तुझ चंदनाची ओठी कुंकुम कैशरा इदरित मुकुट शोभत वरा रुंझुन तेनु पुरी चरणी घागरिया जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती देव जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरसंड वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे शिरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव श्रीमंत सद्गुरु गणराया स्वामी गणराया अवतरला सी जडमूर्ताराया जय देव ब्रह्म सनातन तू साक्षी स्थिर व्यापिले जगतासी तव लीलेच्या अंत कवनासी वर्णाया तुझरे शब्दसी भासी जय देव जय श्री सद्गुरु गणराया स्वामी गणराया अवतरलासी जगी जड या जय देव वेडे पणत्वा धारण केले सतस्वरूपा निज भक्ता दाविले निर्जसलासी जन आणि येले खगन बीचे आज्ञे वागविले जय देव जय श्री सद्गुरु सद्गराया स्वामी गणराया अवतरलासी जगी जग जीवताराया जय देव दांभिकांसी तू प्रत्यय दाविला अहंभाव ज्ञानी यांचा हरियाला गिनिनाथ बोते भजनाला जगता ते सन्मान दिदला जय देव जय श्रीमंत सद्गुरु गणराया स्वामी गणराया अवतारलासी जगजी जड जीवताराया जय देव आगाध शक्ती ऐसी तव गणराया अरिष्ट भवसागर ताराया सवेच्या मुच्या चिंता वाराया वद करा माथा आम्हा ताराया जय देव जय श्रीमंत सद्गुरु गणराया स्वामी गणराया अवतारलासी जगी जीवताराया जय देव कर्पूर दीप करुणावतार संसार सार भुजगेंद्र हार सदा वसंतम हृदया भव भवानी सहित नमामि जय देव जय सद्गुरु गणराया स्वामी गणराया अवतरलासी जग जीड जीवताराया जय देव अष्टक गजानन गुणागरा परममंगल पावना असीच अवघे हरी तुरित 23 दुर्वसना नसे त्रिभुवनामध्ये तुझविना आम्हा आसरा करी पदनतवारी बहुतयाना रोष धरा निर्लासपणे नसे घडली अल्पसेवा करी तुझी पतित पावना भटकलो वृद्धा भूमीवरी विसंबित न गायती आपल्यास वासरा करी पदनतवारी बहुतयाना रोषधरा आलासी जगी लावण्या परतुनी सुवाटे जन समर्थ गुरुराज त्या ज्या भूषवी नाम नारायणा म्हणून तुझ प्रार्थना सतत जोडून या करा करी पदनतवारी बहुतयाना रोषधरा क्षणात जला आणले नसून थेंब त्या व्यापिली क्षणात गगना प्रती करीसे इच्छिलेल्या स्थळा क्षणात स्वरूपे किती विविध धरशी की वरा करी पदनतवारी बहुतयाना रोषधरा अगाध करिनी तुझी गुरुवराना लोका कळे तुला तुझुनी व्यर्थ हे आचरिता नाना खुळे कृपा उदक कजमागती त्याजून गौतमाचा त्रिरा करी पदनतवारी बहुतयाना रोषधरा समर्थ स्वरूपा प्रति धरुणे साचा बाळापुरी तुम्ही प्रकट झाला सुशील बाळकृष्णा घरी हरी स्वरूप घेऊन दिदली भेट मीमा करण पदींतरवारी पदी रोषधरा सचिंद्र नौके प्रति त्वतीय पाय हे लागता जलात बुडता तरी तजसी नर्मदा हे हाता आशा तुझशी वागण्यानच समर्थ माझी निराकरी पदनतवारी बहुतयाना रोषधरा आता ना बहुत बोलता तव पंदा भुजा वंदितो पडो विसरना कदा मयी हेच मागतो तुम्ही वरदा आपुला कर धरा गणूच्या शिरा करी पदनतवारी तयाना रोषधरा
श्री गजानन प्रार्थना करा. शेगावी धन्य भक्ता पाहता स्नान तुझे नाता. वारिणी नितांत या तीर्था संत अवलिया. अवलिया घेई सेवा. गजानन संता ही माझी घेई सेवा. गजानन नाव असे थोर भक्त गुण काती. कीर्तन फार करविले चिलिमीचे ख्याती. मिटविता सोनारे भ्रांती. निघ्नात मंत्रे स्मरता घेई सेवेला अवलिया. भक्त जरी चुकले ते काही तूच त्या भागी रक्ष नाही. ज्ञानी हे सुज्ञ भ्रमंती हे जेथे तेथे मज काय ज्ञान बाते. भावा हा भोळा रंग वाया घेई सेवेला अवलिया. मंदिरी आले विसाव्या ते शोधिता मळ गमे तेथे. तेच मनी मूर्ती रंगविता. कलियुगी सत्य प्रभाविता. फेडी सत्ता भ्रांती मनाची या सेवे अवलिया घ्या. नसे जगी कुणी कुणाचा त्राता. बंधू वा भगिनी माय कांता. अहंकाराची भ्रांती सर्वा. कुणी न करी जीवलग परवा. अशा वृत्तीस शांत वाया घेई सेवेला अवलिया. नाडी ते क्रोधन भावनाही सकाळा अपमानित राही. यातून सोडी गुरु माई. दिसे नासे धडगत को काही. पहिले नुरीची त्याची डोळा घेई सेवेला अवलिया. आज्ञेपरी कार्य झाले दास म्हणून गणुमाई रंगविले. भाग्य कळस ऐसे केले द्वारीच्या दगड मी पणाले. कोणत्या परी ठेवी पाया. गजानन संता अवलिया घेई सेवेला अवलिया. दास गणुमाय द्वार धावी. श्री गुरु अनंत स्वरूपी. दार मोक्षाचे संत खरे. निवाराया भ्रमर भीती सही. धरिता नारायणा गाता. घेई सेवेला संतराया. मंत्र पुष्पांजली. ओम यज्ञमय जयंते देवास्तानि धर्मानि. प्रथमान्यासन ते हनाकमहिमान. सच्यंत्र यंत्र पूर्वे साध्याय संति देवा. ओम राजाधिराजा प्रसह्य साहिने. नमो वै वैश्वरनाय कुरुमेह समे कामना. काम कामाय मय कामेश्वर वैश्वरुण तदादु. कुबेराय वैश्वनाय महाराजाय नमः. ओम स्वास्तीं साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराजं पति मय समंत पर्यायी. साहित्य सार्वभौम्य सार्वायश अंतरता पदार्था परार्थार्था पृथ्वी समृद्ध पर्यंताय एकारळीती तद्ये. श्लोको विगितो मृतः परिवेष्टारो. मृत्यस्तावसनं गृहे औक्षित्यस्य कामप्रेविष्य देवा सभासिति. ओम शांति 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 शांति. ओम गणगणगणात बोते 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 गणगण. शिवजयंतीचा आणि आजच्या अध्यायाचा म्हणजे आजच्या 7व्या पारण्याचा आणि शिवजयंतीचा व्हिडिओ एकत्र पडणार आहे थोड्या वेळाने. जरासा वेळ लागेल. आज शिवजयंतीची आता तयारी चालू आहे म्हणजे आता करणार मी. शिवाजी महाराज की जय.